नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य राग रसिक लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा 5 चरणाचा नाम महात्म्याच्या प्रकरणातील गोड सहसा अभंग आहे. जवळजवळ अभंग परिचयाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रथम दिवस आहे वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमाप्रमाणे पहिला दिवस म्हणला की नामाचं महात्म्य सांगितलं पाहिजे. दुसरा दिवस रूप आहे, स्थिती आहे, उपदेश आहे, विरहिणी आहे, नंतर मागणी, नंतर काला, असं काही नियमावली. त्या पद्धतीनं पहिला दिवस म्हणला की नाम महात्म्याची बांधिलकी त्या कीर्तनकारावर येते, कारण पहिल्या दिवशी मंगल झालं पाहिजे या दृष्टीने आजचा अभंग विठ्ठला विठ्ठला. पवित्र धरणाम पाटे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक ह्या क्षेत्रामध्ये चालत असलेला हा नामयज्ञ 46 वर्ष पूर्ण होऊन 47व्या वर्षाच्या प्रथम दिनाच्या सायं संध्येच्या प्रथम चरणामध्ये ही सेवा आहे. ही सेवा वैकुंठवासी प्रातस्मरणीय पूजनीय यादव स्वामी महाराज, वैकुंठवासी प्रातस्मरणीय महान तपस्वी बाळाबाबा ढगे, वैकुंठवासी प्रातस्मरणीय रंभाजी बाबा, आदरणीय हरिभक्त परायण दामोदर महाराज असतील खंगाळ, आदरणीय त्यानंतर विद्यमान काळात असणारे पूजनीय ठोके शास्त्री असतील, आदी करून सर्वांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने चालत असलेला हा नामयज्ञ. या नामयज्ञाच्या प्रथम दिवसाची सेवा माझ्या पामराच्या वाट्याला आली. आज उपस्थितांपैकी प्रथमतः आदरणीय शिवाजी बाबा खंगाळ या ठिकाणी श्रोतो या सज्जन रूपाने उपस्थित आहे आणि बऱ्याच दिवसाने ऋषिकेश महाराजांची भेट झाली. नवनाथ महाराजांची भेट होतेच आहे, ऋषिकेश महाराज नवले उत्तम गायनाचार्य, उत्तम गुणीजन आहेत. आदरणीय हरिभक्त परायण नवनाथ महाराज 32 चांदगावकर येई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रदीपजी महाराज मिश्रा नाही प्रदीपजी महाराज पिंगळ या ठिकाणी उपस्थित आहे. ते आता ते काय सगळीकडे ते झालंय ना, त्यामुळे मग आता प्रदीप आल्यानंतर मिश्रा येतं. यामध्ये रामदास भाऊ असतील, आमचे टेलर असतील, आदी करून सर्व पंचक्रोशीतील असणारे सर्व टाळकरी विनेकरी मंडप साऊंड सिस्टीम, रुद्रा साऊंड सिस्टीम, नितीनजी ठोके असतील, आमचे निलेश महाराज भवर ऑपरेटर असतील, आमच्या समेत आलेले माधव मामा रोकारे असतील आणि भरत मामा सुद्धा आज इथे धनंजय महाराजांचे वडील उपस्थिती. बर, या पद्धतीनं मातृवर्ग पितृवर्ग सर्वांच्या चरणी अभिवादन करतो आणि उरलेल्या 1 तासामध्ये होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला प्रथम दिवस म्हणलं की मंगल करावं लागतं. का मंगल करावं लागतं? मग तुम्ही म्हणाल मंगल नाही केलं तर काय बिघडतं? बरंच बिघडतं, म्हणून मंगल करावं लागतं. महाराज तुम्ही आम्ही सामान्य जीव मंगल करू यात नवल नाही. ज्ञानोबरायांनी सुद्धा मंगल केलंय. मंगलाचे 3 प्रकार. एक नमस्कार रूप मंगल आहे, एक वस्तुनिर्देश रूप मंगल आहे आणि एक आशीर्वाद रूप मंगल आहे. 3 मंगल शास्त्रामध्ये सांगितलंय. कशाला म्हणायचं नमस्कार रूप मंगल? ज्या मंगलामध्ये फक्त भगवंताच्या नाम महात्म्याचंच वर्णन येतं त्याला नमस्कार रूप मंगल म्हणा. कैवल्य साम्राज्य सम्राट ज्ञानोबराय महाराज म्हणतात, या जगतामध्ये जर तुम्हाला सकळ मंगळाच्या आधी जर मंगळ शोधायचं असेल तर एकमेव विठ्ठलाचं. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचं नाम दे, श्री विठ्ठलाचं नाम.
श्री विठ्ठलाचे नामादी म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखमा दिवरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे ज्ञानोबरायांनी मंगलात मंगल असणार नमस्कार रूप मंगल सांगितलंय ज्यामध्ये देवाचं नाम महात्म्य येतं त्याला नमस्कार रूप मंगल म्हणा. दुसरं आहे वस्तुनाम परमात्मा. वेदांत शास्त्रामध्ये भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाला वस्तू संबोधल्या जातात. निर्गुण निराकार असणार सावयव पदार्थ नसलेलं सगत सजाती विजाती भेदाच्या पलीकडे असणार ब्रह्मतत्व ज्यावेळेस सगुण साकारामध्ये विटेवरी नटून बसतं त्यावेळेस त्या रूपाचं वर्णन करत असताना कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळी माळ कंठी वैजयंती किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया किंवा सुंदर ते ध्यान घेऊन मांडीवरी कौशल्या जननी गीती गाय सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळताती सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभासे सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जनिवनी मनी भरलासे. या सुंदर प्रकरणामध्ये भगवंताच्या सगुण साकार रूपाचं वर्णन येणं निर्देश म्हणजे दाखवणं वस्तुनाम ब्रह्म स्वरूपाचा निर्देश ज्या स्वरूपमय मांगल्यात होतो त्याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणा. आणि शेवटचं जे आहे ते आशीर्वाद रूप मंगल आहे. आपल्या इच्छित अलौकिक किंवा पारलौकिक असणाऱ्या हिताच्या चिंतनाच्या दृष्टीने साधू संतांच्या पायावर मस्तक ठेवून जी मनातली इच्छा प्रगट करून त्यांच्याकडून आशीर्वाद मिळावा या दृष्टीने गायलेले अभंग आशीर्वाद रूप मंगलातले. विठ्ठला तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज. या प्रकरणातली जेवढे अभंग आहेत त्याला आशीर्वाद रूप मंगल म्हणा. 3 मंगल सांगितले आशीर्वाद रूप मंगल वसुनिदेश रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल. मग आजचा अभंग जो आहे तो कशात आहे नमस्कार रूप मंगलामध्ये येतो. तुम्ही म्हणाल जर नमस्कार रूप मंगल किंवा अन्य मंगल नाही केले तर बिघडतं काय? बरंच बिघडत. महाराज आपण सामान्य जीव आहोत. आपल्या ही लग्न पत्रिकेमध्ये सुरुवात कशी असते बघा श्री गणेशाय नमः आमच्या येते कुलस्वामिनी कृपेने पुढचं तुम्ही म्हणा. वर वधू ही जी पत्रिका येते पण सुरुवात कशाने श्री गणरायाच्या. आपल्या गावात गणरायाचं मंदिर आहे. जोही श्री गणेशा करायचा कोणापासून करावा लागतो त्यांच्यापासून. अहो पूर्वी शेतामध्ये पेरणीसाठी गेलेली माणसं पेरणी करायची काय मांडायचे एक दगड घ्यायचे आणि त्याला काय करायचे गणपती म्हणून विहीर खोदायची. अगोदर काय मांडावं लागतं गणपती. शुभ कार्य जे जे करायचं असेल अगोदर गणपती मांडावा लागतो. म्हणजे गणेश का तर तो विघ्न हरत आहे विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची मांडणी करावी लागते. महाराज तुम्ही आम्ही सोडावो गुरुवर्य शांती ब्रह्म बाबा म्हणतात की गली में क्या गलबला आहे आपला. परंतु कैवल्य साम्राज्य सम्राट ज्ञानोबा राय सगुण ज्ञान किंवा मूर्तिमंत ज्ञान म्हणजे ज्ञानोबा राय. त्या ज्ञानोबरायांना सुद्धा भगवती ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला नमन करावं लागलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारिजो. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुयेश जेत वर्णो पुनिर्दोष मिरवित असे स्मृती तेच अवेव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तेची मनी भूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नाची. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 21 ओव्यांमध्ये ज्ञानोबरायांनी गणपती मांडला साहित्यरूपी गणपती मांडला. आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडला मस्तकाकारे. जर ज्ञानोबरायांना गणेश करावा लागतो तर आपल्याला का नाही? विठ्ठला नामदेवरायांना विचारा. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावजी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजा जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सजा तिच्या चरणावजी दंडवत.
आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रुते जनतया नमन माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम गर्जती जनतया नमन माझे दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत विठ्ठला म्हणजे नमन करावं लागतं. तुम्हाला सुद्धा बघा तुमच्या समोर असा चालणारा आवडतो का असा करणार. नम्र झाला भूता देणे कोंडिले महापुरे जाणे जाते लवाळे वाचते लवाळे वाचते लवाळे वाचते महापुरे जाणे जाते लवाळे वाचते तेथे लव्हाळे वाचते. महाराज महापूर आला. महापुरामध्ये मोठमोठे झाडे पडतात वाहून जातात पण लव्हाळे झुकल्यानंतर जशाचे तसे राहतात पुन्हा सरळ होतात. मला एवढंच सांगायचं जो नम्र आहे नमस्कारता आहे त्याच्यामध्ये शालीनता आहे लीनता आहे म्हणून नमस्कार केला पाहिजे. म्हणून प्रथम दिवस असल्यामुळे नमस्कार रूप मंगलाचं चिंतन करावं या दृष्टीने नामसंकीर्तन साधन पैसोपे नाम हे साधन सोप आहे. कलियुगामध्ये तुम्हाला ते करावं लागतं म्हणून त्या दृष्टीने आजचा अभंग आहे. तुम्ही म्हणाल साधन आणि साध्य हे काही कळायला काही मार्ग नाही. जीवाच्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत मिळालेल्या मानवी तनुतून त्याने एकच करावं. काय करावं. परमानंदाची प्राप्ती करावी आणि समूळ दुःखाची निवृत्ती करण्यासाठी तेवढा एक नरदेह मिळाला. अन्य कारणासाठी मिळालेला 100% नाही. पण जीव ते मुख्य सोडून देतो आणि अन्य साधनांच्या मागे लागतो दुःखाचा फाट्याच्या वाट्याला येतो. तुम्ही म्हणाल साध्य साधन भाव म्हणजे काय. अगोदर जीवनामध्ये साध्य कळालं पाहिजे आपल्याला काय मिळवायचंय आणि त्याच्यासाठी साधन निर्माण केलं पाहिजे. साध्य कळणं म्हणजे काय. मला माझ्या जीवनामध्ये नेमकी काय करायचंय हे साध्य जोपर्यंत आपलं ठरत नाही तोपर्यंत साधनाचा अवलंब हा निरर्थक ठरतो. उदाहरणार्थ आळंदीला आपले विद्यार्थी जातात कितीतरी जातात. साध्य साधन भावाचा विषय असा आहे तुम्हाला साध्य अगोदर पक्क करावं लागतं. जोपर्यंत साध्य पक्क होत नाही तोपर्यंत तुम्ही साधनाच्या नादाला लागायचंच नाही. आळंदीमध्ये जातात कार्तिकी वारीला जातात. कार्तिकी वारीला गेले. कार्तिकी वारीचा सोहळा भरलेला असतो. जिकडे तिकडे फ्लॅक्स बॅनर बोर्ड लागलेला असतो. कीर्तन भजन संध्या. ते वरती बघतो त्याला वाटतं कैयाशी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा धरत असे. सांसारिक जीवाला नाही का जर एखाद्याची 4 व्हीलर जर एर्टिका नाही जरा खाली आलो मी मर्सडीज अजून फॉर्च्युनर ह्या गाड्या पाहिल्यानंतर वाटतं की नाही मनामध्ये आले एक दिवस आपल्याला पण अशी गाडी पाहिजे राव असं वाटतं. पण मला सांगा त्या योग्यतेचे त्या पात्रतेच्या अगोदर कष्ट तर करायला पाहिजे का नको. उगाचच काय गाडी शोरूमला देईल का. त्यासाठी काय कमवावं लागेल. पैसा कमवावा लागेल. पैशासाठी काहीतरी व्यवसाय निवडावा लागेल. त्या व्यवसायामधून मिळालेल्या पैशातून घर प्रपंच सगळं सांभाळून उरलेल्या पैशामध्ये 1-1 रुपया जमा करून पुंजी तयार झाल्यानंतर मग तुम्हाला उलाढाल करता येईल. साधनाचा विचार साध्याचा विचार नंतर अगोदर साधन योग्य पाहिजे. तसं आपले विद्यार्थी जातात जिकडे तिकडे फेटा मागून कीर्तन कार्यक्रम. त्याला वाटतं अगोदर आता संस्थेमध्ये कार्तिकीच्या परीक्षेलाच बसतो. मग तो कार्तिकीच्या परीक्षेला बसतो. गुरुवर्य बाबा शिकवतो कचट तब गजड दब गंग गंग गंग. काय सुरू होतं त्याला काही कळत नाही. पहा त्याला मेंदूला चक्रावून जातो. चिरंजीव पद पाठ करतो. नंतर मालिका पाठ करतो. अभंग पाठ करतो. काय करावं कोडं करावं कसं करावं. संधी पाठ होत नाही. समाज पाठ होत नाही. व्याकरण पाठ होत नाही. आणि नंतर परीक्षा देण्यासाठी बसतो. परीक्षा देण्यासाठी बसला 350-400 विद्यार्थी बसतात. त्याच्यामधून अवघे 80, 90, 60, 70 मुलं पास होतात. व बाकीचे जे उरलेले जे असतात ते म्हणतात जाऊ दे याच्यात काही दम नाही.
मजा नाही, कीर्तनकार काय व्हायचं नाही. मग लगेच आदरणीय गुरुवर्य पांचाळ गुरुजींच्या दिशेनं तो धाव घेतो, लगेच जातो धागिनत्ता. हा सुरू होतं त्याचं. मग गुरुजी सांगतात याला गजरा म्हणतात, याला धूम म्हणतात, याला शाई म्हणतात. हे इकडचे बोल हे गुरुवर्य मारुतीबा फार गोड सांगतात. मारुतीबा म्हणतात सुरुवातीला विद्यार्थी इकडनं 10 तिकडनं ता असा करतो पाहून. जसा नवीन मोटरसायकल शिकलेला माणूस पाहिलाय का, पाहून गिअर टाकतो, पुढे नाही बघत. तो काय करतो, खाली होतो. आणि मृदंगाचार्य एकदा निष्णात झाला का मग मात्र तो इकडे वाजवतो. बाबा म्हणतात इकडे पाहतो. हा ऐका, परंतु जर त्याला मृदंगामध्ये सुद्धा यश प्राप्त झालं नाही, मग त्याचं मन रमत नाही. त्याला वाटतं आता गुरुवर्य भगुरे गुरुजी का जावं, मग तो गायनामध्ये उतरतो. आणि मला एवढं सांगायचंय, साध्य तुमचं अजून परफेक्ट नाही, साधना वेगवेगळी करून मजा नाही. नंतर कशातच काही राहिलं नाही का तो लगेच म्हणतो आम्ही जातो आमच्या आळंदीवाल्यांना म्हणतो. आता ऐका, हे का सांगतोय, जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही मला कीर्तनच करायचंय, मला मृदंगच वाजवायचंय, किंवा माझं संपूर्ण जीवन भजनाला अर्पण करायचंय, हे झालं तुमचं साध्य. मग त्या साध्याच्या दृष्टीने करावं लागतं ते साधन. विठ्ठल याला साध्य साधन भाव म्हणतात. हा झाला आमच्या दृष्टीने. आता प्रपंचाच्या दृष्टीने सांगतो. प्रपंचामध्ये सुद्धा जर तुम्हाला इच्छित काही प्राप्त करायचं असेल तर त्या योगे साध्य मिळवण्यासाठी साधन करावं लागेल. साधन जर चुकलं तर गडबड काय होते, फजित होते महाराज. उदाहरणार्थ एकाला श्रीमंत होण्याची हौस होती, त्याने डोळ्यापुढे व्यवसाय घेतले. कुठला व्यवसाय केल्याने मी लवकर श्रीमंत होईल. मग अनेक व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये कापड दुकान आहे, टेलरिंग दुकान आहे, त्याच्यानंतर भांड्याचं दुकान आहे, ब्युटी पार्लर आहे. लवकर श्रीमंत होण्याचे धंदे सांगतो मी. पटपट त्याच्या डोळ्यापुढे घेतले. त्याला वाटलं हरकत नाही, आता आपण बाकीचं जाऊ द्या, कापड दुकान टाकू म्हणले. मार्जिन भरपूर असतं, डबल निघतं म्हणले, कापड दुकान टाकू. सुंदर कापड दुकान टाकलं. कुठे टाकलं, नाशिकला टाकलं. पण कुठल्या काळात टाकलं माहितीये का, 2027चा कुंभमेळा येणार होता, त्याच्यामध्ये टाकलं. आणि जिथे दुकान टाकलं त्याच्या चारही बाजूने नागाखाड्याची वस्ती होती. कळलं का मी काय बोललो? व्यवसाय निवडला, श्रीमंत व्हायचंय, पण ज्या दृष्टीने जायचंय, ज्या रस्त्याने जायचंय, तो रस्ता मात्र तो पूर्ण भटकला. साधन चुकलं का फजिती होते. विठ्ठला विठ्ठला साध्य काय, गुरुवर्य बाबा म्हणायचे, अरे पंगत जर उपवास आहे तर उपवासाच फराळ करायचं, बदलून चालत नाही. त्या पद्धतीनं साधन आपण निवडलं पाहिजे. मग परमार्थामध्ये तुमचं साध्य काय, किंवा जीवाचं आद्य कर्तव्य काय, त्याने देव प्राप्त करावा. का देव प्राप्त करावा? कारण भगवंतानेच हा देह दान दिलाय, म्हणून ज्याने दान दिलाय त्याला आठवावं याच्यासाठी. ज्याने जीव दिला दान, हा जीव दिला दान, करते करीना चिंतन, करते करीना चिंतन, जग जीवन राजन, जग जीवन
तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे. ज्या भगवंताने आम्हाला हा जीवदान केलाय म्हणून अगोदर कोणाचं भजन गावं? देवाचं गावं. कारण त्याच्यासाठीच आलोय म्हणून त्याला मिळवावं. याला भगवंताची आद्य कर्तव्यता म्हणतात. कारण आपण त्याच्या विश्वात आहे म्हणून देव कळावा. म्हणजे आपल्याला देव मिळवणं हे जीवाचं काय साध्य आहे. याला परमानंदाची प्राप्ती म्हणतात आणि समूळ दुःखाची निवृत्ती म्हणतात. ठीक आहे महाराज, आम्हाला देव प्राप्त करायचा आहे. मग तो कशाने प्राप्त होईल? काय करावं लागेल? उदाहरणार्थ पाटे गावाला येण्यासाठी किती रस्ते? माझ्याकडे काय पाहतं? मला तुम्ही सांगा. मी एकाच रस्त्याने आलो. सांगवीकडून येणारा एक रस्ता, अजून फाट्याकडून येणारा एक रस्ता, अजून मधून पण एक रस्ता आहे रेडगाव मार्गे. वाहेगाववरून येणारा एक रस्ता आहे. सगळे रस्ते. पण मला सांगा, त्याच्यामध्ये चांदवडवरून आपल्याला जर यायचं असेल तर चांदवडवरून मनमाड जायचं, मनमाडवरून वाहेगावला यायचं, वाहेगाववरून पाट्याला यायचं. जमेल का? नाही. मला मनमाडवरून किंवा चांदवडवरून मला पाट्याला जायचे. नेमकी 4 जर रस्ते असतील तर 4 रस्त्यांपैकी अवघड रस्त्याचा विचार कराल का सोप्या? जीवाचं काय? मला सगळ्यात सोपं वर्म सांगा अशी इच्छा प्रत्येकाची असते. बरोबर? आता ऐका, मग सोपा रस्ता जो असेल तो निवडतो आपण. तसं देव मिळवायचा आहे ना, मग सगळ्यात सोपा रस्ता कुठला आहे या दृष्टीने आपण विचार करतो. बरोबर? म्हणजे अनेक रस्ते आहे का? आहे. योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कितीतरी मार्ग आहे. आता सगळ्यात जास्त चिंतन करत नाही, वेळ कमी आहे, फक्त त्याला स्पर्श करतो. इतरत्र मार्गाने भगवंत मिळणार नाही असा माझाही दावा नाही, अन्य शास्त्रांचा सुद्धा दावा नाही. योगाने भगवंताची प्राप्ती होईल, पण सगळे योग मार्गाचे अधिकारी नाही. ज्ञानाने ज्ञानानेच मोक्ष मिळतो हा वेदांत शास्त्राचा नेम आहे, मान्य आहे. पण सर्व ज्ञानाचे अधिकारी नाही. कर्माने देव मिळेल, पण सर्व कर्माचे अधिकारी नाही. मग अन्य मार्ग आहे का? आहे. सांगतो, ऐका. तुम्ही म्हणाल योगाने अवघड काय आहे? अवघड? अरे योग सांगणं ही कठीण आहे, तर करणं फार कठीण आहे. योग याग विधी सिद्धी मायाची उपाधी दंभ धर्म मायाची उपाधी दंभ धर्म. योग याग वायाची उपाधी दंभ धर्म. महाराज, योगाची अशी गोष्ट आहे फार कठीण आहे. मुळात आसन लावता लावता दिवस संपून जातात महाराज. मुळात आयुष्यच नाही. साधन साध्य भावामध्ये सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. योगाची या वाटा जे निघाले गा सुपटा तया दुःखासाची फाटा भागाला. तहानेलीने तहानेची प्यावी, भुकेलेने भूकची खावी, अहो रात्री मवावा वारा. तहान लागली तर काय खायची म्हणले? तहानच खायची. तहान भूक लागल्यानंतर भूकच खायची का? योगाचा मार्ग असा आहे, त्याला तोळ्याने खावं लागतं. किती तोळा किती असतो? काय तोळा आहे सध्या? सोन्याचा नाही विचारलं मी. तोळ्यावर विकले जाणारे पदार्थ सांगा मला. सोनं विकल्या जातं, अजून कात विकल्या जात. तोळ्यावर विकणारे हे तोळ्यावर का? तोळा ग्रॅमच्या पेक्षाही छोटा असतो, एवढा असतो. मला सांगा, तुम्हाला जर तोळाभर जेवण दिलं तर जमेल काय? तुम्हाला कशाला? मला जमेल का? बरं, किती जेवण करतो आपण दररोज? ग्रॅम मध्ये करतो का तोळ्यात करतो का किलोत करतो? जेवण आपलं किलो ते ग्रॅम मध्ये का तोळ्यात आहे? 100% किलो मध्ये महाराज. जर रस्त्याने 10 हॉटेल लागले तर मग तर 2-4 किलो याच्यात जात. ऐका, किलो मध्ये जेवणाऱ्या माणसाने काय योगाचं चिंतन सांगावं? आळंदीमध्ये श्रीखंडाची पंगत बसली. आळंदी मधली म्हणतो, इथली म्हणतच नाही. किंवा श्रीखंड उन्हाळ्याच्या दिवसात आंबरसाच्या पंक्ती संस्थेत सुरू झाल्या. मला सांगा, आपण पंक्तीला बसल्यानंतर असं म्हणतो का जाऊ द्या बरं राहू द्या मग येऊ द्या? मला एवढंच सांगायचंय, अरे पोटावर नियंत्रण लागतं, मनाचा निग्रह लागतो, तेव्हा योग घडतो. योगाला देश स्वतंत्र लागतो.
कुठे योग घडत नाही, कुठल्याही गावामध्ये घरामध्ये राहून योगाच्या समाध्या लागत नाही. त्याच्यासाठी एकांतवास लागतो पहिल्यांदा. त्याच्या ठिकाणी कुठल्या पक्षांनी गावन कुठल्या पक्षांनी गाऊ नये. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये गोड रेखाटन आलंय. ज्ञानोबराय महाराज म्हणतात, मला मोराचं एकदाच ओरडणं चालेल, कोकिळेचं कुंजन दिवसातून 3दा असलं तर चालेल, पाणी वाहणारा असेल पण खळखळ करणार नसं, एकदम मंजूळ अशी त्याची सरी वाहिली पाहिजे. अशी शांत निरवय जागा, पक्ष्यांचा थोडा किलकिलाट, सर्वत्र हिरवळ, डोंगरामध्ये निवांत स्थानी, योगाच्या साठी मनाची समाधी लागणं, आसन सिद्ध होणं ही योगाची प्रक्रिया आहे महाराज. म्हणून योग कठीण आहे. मग मला सांगा, योगाने देव मिळणारच आहे, पण योगाचे अधिकारी आहे का? नाही. म्हणून हा मार्ग बाजूला करा. ज्ञानाने 100%. आता ज्ञान मार्ग कठीण आहे, जरा हे ऐकायला जड जाईल पण सांगून जातो. या जन्मी किंवा पूर्वी जन्मी केलेल्या निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा मल विक्षेप हे 2 दोष ज्याने घालवलेले आहे, आवरण शुद्धी करता जो साधन चतुष्टय सद्गुरूच्या चरणाशी लागलेला आहे, तो वेदांत शास्त्राचा अधिकारी समजावा होईलच असं अजिबात नाही. तुम्ही म्हणाल म्हणजे कसं? म्हणजे आता काय काय करावं लागेल? आता जाऊ ते मल विक्षेप जास्त जड जाईल. त्याच्यामध्ये साधन चतुष्टय होणं म्हणजे काय? विवेक वैराग्य समाधी षटक आणि मोक्षत्व त्याच्या ठिकाणी पाहिजे. विवेक पाहिजे, सार काय असार काय, त्याच्यामध्ये वैराग्य पाहिजे, पर अपर वैराग्याची सीमा त्याने वलांडलेली पाहिजे. विवेकाचं वैराग्य त्याच्या ठिकाणी पाहिजे, वैताकातलं नको. विठ्ठल 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 विठ्ठल. वैताकातलं वैराग्य स्वतंत्र आणि विवेकातलं वैराग्य स्वतंत्र. वैताकातलं वैराग्य आम्ही पाहिलेलं. आम्ही सद्गुरू बोधेबाबांकडे पंढरपूरला होतो 2012ला चातुर्मासाला. आमच्या चातुर्मासात 65-68 विद्यार्थी टिकले शेवटपर्यंत. त्याच्यामध्ये एक बाबा आले. बाबा असे थकलेले होते, थकलेले म्हणजे एवढे थकलेले नव्हते, प्रपंचात थकलेले होते. ते आल्यानंतर 2-3 दिवस राहू. आता ग्रस्त माणूस, आम्ही म्हणलं बाबा कशाला? बाबा म्हणे राहू द्या. ते पहाटेच एकच अभंग म्हणत, कागा सासरवाशी मज ले भगवंत, एवढाच अभंग म्हणायचे. आम्ही म्हणलं काय बाबा? बाबा म्हणायचे काही नाही. चला म्हणले. आम्ही पण पहाटेच 3ला उठावं लागायचं बाबांकडं. चंद्रभागे स्नान करणं, दर रविवारी आपल्या गाडी चप्पी करावं लागायची. आम्ही चंद्रभागेच्या तटावरती गेलो. त्या ठिकाणी आमचं खौर कर्म चाललेलं आहे. कोणी कपडे धुतय, कोणी काय कोणी काय. तितक्यामध्ये बाबांच्या घरची गाडी तिथे आली, पिकअप गावची भरून गाणगापूरला गेलेली होती. यात्रेची गाडी म्हणजे असं उदाहरण धरा, पाट्याचे बाबा आहे, ते कुठं गेलेले? पंढरपूरला. घरदार सोडून आलेले कुठं? चातुर्मासाला आले. चातुर्मास मध्ये 4 महिने राहण्यासाठी आलेले, असं गृहीत धरा बरं का. बाबा कोणचे आता तुमचे तुम्ही पाहणे तिथे गेले. तिथे गेल्यानंतर ते आमच्या सोबत राहत आहेत. आणि पाट्याची एक गाडी पिकअप कुठे आली? गाणगापूरची यात्रा करत पंढरपुरात आली. त्यावेळेस चंद्रभागेच्या वाळवंटात गाड्या लागायच्या. गाडी लागली आणि त्या गाडीतून एक व्यक्ती उतरला. ते म्हणे, अरे आपले नाना. म्हणे कुठे? म्हणे मुगारांमध्ये बसले. म्हणले काय करतात? बघितलं, सगळे गावकरी आले महाराज. आता नाना आपले स्नान सुंदर आनंदात होते. गावकऱ्यांची नजर आणि त्यांची नजर एक झाली. म्हणजे काय नाना उगाच निघून आले, तुम्ही आल्यापासून आणि जेवण करत नाही, काही नाही. नानीची तब्येत कोणी बघेना, नातू कुणीकडे तर घर कुणीकडे, पटतय का तुम्हाला? असं तसं झालं. बघता बघता नाना म्हणले, काही सांगायचं नाही, घरदार सोडून आलेलो आहे, वैताकातलं वैराग्य सांगायचं मला. मग आम्हाला कळलं नाना भांडण करून पंढरपूरला आलाय. हा, मग म्हणलं नाना का हो? म्हणले काहीच नाही, बाकी तर तुम्हाला माहित नाही. म्हणले असं करता करता भांडण मिटत आलं. मिटता मिटता सगळा समाचार झाला. आणि एक मुलाने जवळ येऊन सांगितलं, त्यांनी मोबाईल काढला, मोबाईल फोन लावला. कोणाला? हा बस, आता तुम्हाला सांगायचंच काम नाही कोणाला लावला. नानीला फोन लावला. फोन लागल्यानंतर म्हणले, नानी कोण बोलतय ओळखा बरं. आणि कोण ओळखले. रडता रडताच बोलायला लागलो. म्हातारण काय बघता माझ्याकडे? ते म्हणले, उगाच बोलायचं असतं, मी बोलले म्हणून तुम्ही निघून जायचं असतं का? किती आठवण येते. माझं काही नाही, पण ह्या नातीचं बघा ना. असं म्हणता म्हणता नाना तसेच उठले, अंगावर कपडे नाही. मला अंदाज आला नाना राहत नाही.
बाकीच्या मुलांना म्हणलं नानाला घ्या बरं. नाना म्हणले तुम्ही पुढे चला मी आलो. पोरांना म्हणलं नानांना म्हणलं मी तुमची ओळखोटी कपडे घेऊन येतो. ते म्हणले जायचं नाही म्हणले मला, तुम्ही जा पुढे. आम्ही पुढे गेलो. 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले. गुरुवारी बाबांनी विचारलं, ते बाबा मी 100% सांगितलं म्हणलं गेले निघून पाट्याला. ते बाकीचे म्हणे कशावरून सांगू शकतो म्हणले फक्त नानीचा फोन. ऐका त्याचं कारण का. मुलांना म्हणलं अरे आपण घरदार सोडलं याच्यामध्ये विवेक आहे. कारण आपल्याला काहीतरी 100% आपलं लग्न वगैरे कोणाचं झालेलं नाही, आपल्याला काहीतरी मिळवायचंय म्हणून आपण घरदार सोडलं. पण प्रपंचाचा असा बेगडी परमार्थ असतो, बेडी असते प्रपंचाची, ती सोडून कोणी शक्यतो निघू शकत नाही. म्हणून वैतागातला वैराग्यामध्ये एक वैराग्य सांगितलं मी तुम्हाला. विवेक काय, वैराग्य काय, शम दम उपरम तितिक्षा या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा महाराज. एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र जेव्हा येतील तेव्हा तो ज्ञान मार्गाचा अधिकारी होईल. आहे का नाही कठीण? एवढं कठीण आहे. मला सांगा शाळेमध्ये असणारे विद्यार्थी, अभ्यास आवडतो का रे सगळ्यांना? तुला आवडतो? बाकीच्यांना अभ्यास आवडतो? मग बरं आहे. अभ्यास शक्यतो जास्त बरं 2 तास शिक्षकाने, बरं जाऊ दे, कीर्तन किती तास असतो? 11 वाजेला संपणार आहे कीर्तन. आणि उदाहरणार्थ मी कीर्तन 1 वाजेपर्यंत केलं. कॅमेरावाला तर राहील का माझ्यासमोर? कारण का ज्ञान पचत नाही महाराज. आणि उदाहरणार्थ याच ठिकाणी दुसरा कार्यक्रम असता मग दुसरा म्हणजे कोणता घेतला लगेच तुम्ही? कुठला? हा घेतला कुठला तरी. बरं मला सांगा मग त्याच्यात का बरं तुम्हाला कंटाळा येत नाही? कारण काय सांगा ना. त्या कार्यक्रमात बाकीचा मित्र जरी म्हणला चाल घरी तर थांब रे एवढी लावून. हा बरोबर आहे का नाही? हे मी का बोललो, त्याच्यात कंटाळा नाही. पण कीर्तनामध्ये थोडी प्रक्रिया जर जड लागली तर लगेच सुरू होतं. का ज्ञान अवघडे. मला एवढं सांगायचं म्हणून ज्ञानाचा मार्ग कठीण, योगाचा मार्ग कठीण, ध्यानाचा मार्ग त्याहून कठीण. मग सगळ्यात आम्हाला देव लवकर प्राप्त झाला पाहिजे, जवळून मिळाला पाहिजे, कमी काळात मिळाला पाहिजे, सहजतेने देव आम्हाला मिळाला पाहिजे. असं सोपं साधन सांगा. जगद्गुरु महाराज म्हणले ते सोपं साधन एकच आहे, ते म्हणजे नाम. अभंगाचं पहिलं नाम साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. सगळ्यात नाम हे साधन काय सोपय महाराज. कारण का त्याचं कारण युग परत्वे साधन बदललेले. कृतयेते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखी द्वापारी परिचर्या नाम कलो तद हरि कीर्तना. युग बदललं की साधन बदलतं. कृतयेते ध्यायतो विष्णू, कृतयुगामध्ये ध्यान करावं लागायचं. त्रेतायाम यजतो मखे, त्रेतायुगामध्ये मखे म्हणजे यज्ञ करावं लागायचं. द्वापारामध्ये परिचर्या म्हणजे तीर्थयात्रा करावं लागायच्या.
पण कलियुगामध्ये काय करावं लागतं महाराज? कलियुग माझी करावे कीर्तन तिने नारायण देईल भेटे तिने नारायण देईल भेटे कलियुग माझी करावे कीर्तन तिने नारायण देईल भेटे तिने नारायण देईल भेटे कीर्तन तेने नारायण दिल भेटी. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन नामसंकीर्तन साधन पै सोपे. अन्य साधन कलियुगामध्ये विशेष ठाव धरणार नाही. कारण तुम्ही म्हणाल का, त्याचे अन्य कारण आहे. पहिलं कारण इतरत्र युग परत्वामध्ये अन्य साधनांसाठी आयुष्याची मर्यादा मोठी होती. आयुष्याची मर्यादा मोठी होती. हजार हजार वर्षे माणसं त्या युगामध्ये जगत होती. हजार लाखावर 10,000 वर्ष आयुष्य 10,000वरून हजारावर आलं, हजारावरून 100 आलं. आता देवाला एवढीच विनंती आहे, पुढचा शून्य कमी करू नको. मला सांगा, 100 वर्ष आयुष्य आपल्याला मिळालं. 100 वर्षाचा हिशोब जर आपला लावला तर अर्धा आयुष्य आपलं महाराज 100 वर्षामध्ये झोपेत जात. जर झोपेमध्ये अर्ध आयुष्य जात असेल, काही आयुष्य आपलं आपल्याला आजारपणामध्ये रोगराईमध्ये घालवावं लागतं. विठ्ठला विठ्ठला मध्ये बालत्व पीडा अल्पायुष मानव देहा अल्पायुष मानव देहा गणिले ते अर्धरात्र काय गणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडारो दक्षाय मध्ये बालत्व पीडारो दक्षाय काय भजनाचे मुरले ते पहेगा शत गणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. महाराज अर्ध आयुष्य 100 वर्षामध्ये झोपेत जात. काही बालत्व पीडा रोग क्षय याच्यामध्ये निघून जात. मग काय भजनाशी उरले ते पाहेगा. कधी तुम्ही योगयाग करणार, कधी ध्यान करणार. मग सगळ्यात सोपं साधन नामसंकीर्तन साधन पै सोपे. एकदा म्हणले तरी मोक्ष. सामान्य नाही नामाचा महिमा महाराज. तुम्ही आयुष्यभर नाम स्मरलं नसेल, पण काय तुमचं पूर्व पुण्य जर अंतकाळाच्या वेळेस जर नाम मुखाला आलं Oh
काळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. त्याच्या अंतकाळाच्या वेळेस जर नाम आलं मुखात तर त्याच्या एवढा सुखी तोच, त्याच्या एवढा भाग्यवान तोच. कारण का नाम मोक्षाचं साधन आहे. महाराज या नामाचा महिमा किती गावा, अनेक अनेक अंगाने सांग. तारक नाम हे तुमच्या जीवनामध्ये तारण्यासाठी नाम हे साधन उत्तम आहे. या नामाचं महात्म्य असं आहे, ह्या साध्य साधन भावाचा विशेष असा आहे, अन्य साधनांमध्ये साध्य प्राप्तीनंतर त्या साधनांचा त्याग करावा लागतो. कधी कधी साधनांचा त्याग होऊन जातो, पण नाम असं साधन आहे. तुमच्या ठिकाणी परमार्थिक अवस्था जर निर्माण झाली पण नाम हे तुमच्या भोवतीच असतं. याला उदाहरण 2-3 अंगाने देतो म्हणजे लक्षात येईल. उदाहरणार्थ इथून नाशिकला तुम्हाला जायचंय. नाशिकला जाण्यासाठी इथनं तुम्ही चांदवडला गेला, चांदवडवरून तुम्ही काळी पिवळी आहे, अजून काय बस आहे, लक्झरी आहे, पण तुम्ही हाफ तिकीट आहात. कोणत्या गाडीने जाल? बस न जाल, सरळ आहे. मला सांगा, बस मध्ये बसलात, नाशिकचं तिकीट काढलं, मध्यवर्ती केंद्र म्हणजे सीबीएस पर्यंत तुमचं तिकीट आहे, तुम्हाला नाशिकला जायचं आहे, हे तुमचं काय आहे? साध्य आहे. त्याच्यासाठी साधन काय निवडलं? बस हे साधन निवडलं. मला सांगा, सीबीएस आलं, पिंपळगाव, ओझर, आडगाव नाका, पुढे मेडिकल कॉलेज, जत्रा हॉटेल, द्वारका, आणि सीबीएस आल्यानंतर कंडक्टरनं बेल दिली, सीबीएस आलं म्हणजे साध्य आलं. आता मला सांगा, तुम्ही बसमध्ये बसून राहाल का उतरून जाल? उतरून जाल. तुमचं साध्य प्राप्त झालं. नाशिक हे काय तुमचं साध्य. साध्य प्राप्त झाल्यानंतर बस सोडाल का धरून ठेवाल? सोडावी लागणार आहे. संपला माझा विषय. ऐका, साध्य तुमचं नाशिक आहे, बस तुमचं साधन आहे. नाशिक तुम्हाला प्राप्त झालं, तुम्ही बस सोडली म्हणजे साधनाचा त्याग केला. एक उदाहरण. आता दुसरं उदाहरण. तुम्ही ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे सगळ्यांनी, बरोबर? ग्रस्त आश्रमाचा मुख्य उद्देश काय हो? ग्रस्त आश्रम स्वीकारायचा म्हणजे कशासाठी स्वीकारायचा? कधी विचार केलाय का? आपण लग्न केलं नेमकी कशासाठी? आपण म्हणजे तुम्ही, मी नाही. हा, अजून विचार नाही. नवनाथ महाराजांचं झालेलंच नाही, त्याच्यामुळे तुमचं जा, तुमच्या दोघांकडे कशाला पाहिजे? हा प्रदीप महाराज. हा, मग कशासाठी गेले? साध्य काय? माझं काय मुद्दा आहे, ग्रस्त आश्रम स्वीकारायचा कशासाठी? काही नाही महाराज, आम्हाला घरच्यांनी दिलं करून काही कळलंच नाही. अरे ऐका, कशासाठी ग्रस्त आश्रम? ग्रस्त आश्रमाचा मुख्य उद्देश आहे ह्या सृष्टीची चलनवलनता म्हणजे प्रजा उत्पन्न करणं आणि ह्या सृष्टीचा क्रम सांभाळणं. हा ग्रस्त. वाढावे साधना द्रोही वावदन दान, द्रोही वावदन दान, द्रोही वावदन. वाढावे संतान द्रोही वावदन दान, द्रोही वावदन दान, द्रोही वावदन दान. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. ग्रस्त आश्रमामध्ये मंगलाष्टकामध्ये त्याचं उत्तर आहे, लाभो संतती संपता बहुतुमा, लाभो तै सद्गुण. पुढचं नाही म्हणत आता. हा ऐका, संतती आणि संपदा हे दोन पैलू कशाचे? ग्रस्त आश्रमाचे. मग मला सांगा, तुमच्या विवाहानंतर जशी बस नाशिकला गेली, साध्य प्राप्त झाल्यानंतर त्या प्रवाशाने काय सोडली? बस सोडली. तसं ग्रस्त आश्रमामध्ये तुम्हाला संतती प्राप्त झाल्यानंतर काय सोडायला पाहिजे? अजूनही लक्षात नाही आलं मी काय बोल? अरे त्या जीवनाचं पत्नी हे काय झालं? साधन झालं. पत्नीच्या द्वारा तुम्हाला काय प्राप्त झाले? पुत्र जन्माला आले, संतती मिळाली. मग आता पत्नीचा जशी बस त्यागली का नाही तुम्ही नाशिकला गेल्यावर, मग तुम्ही काय करणार? मी साध्य साधन भाव सांगतोय बरं का. ऐका, जस जरी मुलं प्राप्त झाले महाराज
तरी ग्रस्त आश्रमी जीवनामध्ये, पुढच्या संगोपन जीवनामध्ये अर्धांगिनी म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला पत्नीची आवश्यकता आहे. म्हणजेच मला काय सांगायचंय, काही साध्य प्राप्तीनंतर साधनांचा त्याग आहे, काही साध्य प्राप्तीनंतर साधनांचा त्याग करता येत नाही. पण नाम असं साधन आहे, भगवंत तुम्हाला प्राप्त जरी झाला तरी ते नाम तोच आनंद देत राहत जे अगोदर देत होत. असं नाम हे आगळं वेगळं साधन आहे, म्हणून त्याच्या एवढं सोपं साधन जगात नाही. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे, याचा परिणाम काय, जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून का हो, एक नाम घेतल्यानंतर जन्मांतरीची पाप जाळण्याची भाषा तुम्ही कस काय करता. याला उदाहरण ज्ञानोबरायांनी दिलंय. विश्वमाऊली ज्ञानोबराय महाराज म्हणतात, मोठी गवताची गंजी आहे, फार मोठा ढिगार आहे, त्याला जाळण्यासाठी एक काडी लागेल का काड्याची पेटी लागेल का काड्याचा बॉक्स लागेल. एक काडी काय करेल, संपूर्ण गवताची गंजी जाळू शकते. तसं एक नाम तुमच्या जन्मोजन्मीचं कैसे नामे केले जपतारी, कैसे नामे केले जपतारी, कैसे नामे केले जपतारी, कैसे नामे केले जपतारी. समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हे नाम कसं आहे, ज्ञानोबरायांचा सर्व हरिपाठ बघा महाराज. नामसंग आपलं ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे महाराज. किंवा गगनाहुनी वाढ नाम आहे. कितीतरी महाराज. नाम म्हणजे काय, या नामापेक्षा मोठं कोणी नाही. याला रामायणामधला दृष्टांत फार गोड आहे. रामायणामध्ये दोन मिनिटं चांगले नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले. कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळ उद्धारले, कपिकुळ उद्धारिले, कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा, राक्षसा. नाम चांगले चांगले, प्रमाण बरोबर होत, फक्त 2च मिनिटं थांबायला पाहिजे होतं, एवढं माझं म्हणणं होतं, बाकी काहीच नाही. आता सांगतो ऐका. रामायणामध्ये भगवान परमात्म्याच्या ठिकाणी श्रीराम राम राम, ते नल आणि नील काय करायचे, रा एका दगडावरती म एका दगडावरती, दोन्ही दगड लगेच लटकून जायचे. आता ऐका, हे ज्यावेळी चमत्कार कोणाच्या कानावर आला, प्रभू रामचंद्रांचा. प्रभू म्हणले माझ्या नावाने दगड तरतायत. देवाला असं वाटलं खरंच तरतायत का. ऐका, देव मध्यरात्री उठले, समुद्राच्या तीरावरती गेले, दगड घेत इकडे तिकडे बघून घेतलं, कोणी बघतंय का, सगळी शांतता होती. एक दगड टाकला, देव म्हणला नामाने तरताय तर माझ्या स्पर्शाने सहज तरायला पाहिजे, म्हणून देवाने दगड घेतला, पाण्यात टाकला, बुडाला. काय पहिला बुडाला, दुसरा बुडाला, तिसरा बुडाला, चौथा, पाचवा बुडाला. आणि आपण जसं गाडीवर पडल्यावर आपल्याला लागलेलं बघत नाही, मग कुठे बघतो, कोणी पाहिलं का नाही पाहिलं. त्या पद्धतीनं देव म्हणले दगड बुडाले, पण कोणी पाहिलं का नाही पाहिलं, म्हणून इकडे तिकडे बघितलं आणि देवाचं लक्ष गेलं. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. कोण होतं, मनोजम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, वातात्मजम वानरयुतमुखम, श्रीरामदूतम शरणम प्रपदे. हनुमंतराय उभे होते. म्हणले हनुमंता कधी आला, म्हणले पहिला दगड बुडाला तेव्हाच आला. महाराज असं का घडलं,
त्यावेळेस हनुमंतराय म्हणले तुझी या नामाचा महिमा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यात साठे, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यात साठे, तुका म्हणे जन्म आम्हा गोड यात साठे, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यात साठे, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं तळे मेघा श्यामा, तुझं तळे मेघा श्यामा, तुका जन्म गोडायात साठे, तुका तुझ्या नामाचा महिमा, तुझं नाव कळे मेघ श्यामा. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात या नाम महात्म्याची कीर्ती गात असताना देव सुद्धा ज्या नामात फिका पडला असं हे नाम आहे. हनुमंतरायाला ज्या वेळेस समुद्र उल्लंघून जायचं होतं, श्रीराम म्हटलं की पलीकडे गेले, पडलंकेत गेले महाराज, लंका दहन केली, भगवती सीता मातेचा शोध लावला. हे सगळं करून आल्यानंतर सगळ्यांनी विचारलं हनुमंता हे तुला शक्य झालं कसं? त्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं नाम चांगले चांगले, हा माझे कंठी राहुवले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. सगळ्यांच्या ठिकाणी या नामाने मुक्तता प्रदान केली. म्हणून नामसंकीर्तन साधन पैसोटे, जळतील पापे जन्मांतरीची. महाराज हे नाम घेण्यासाठी काही प्रक्रिया पुढे जावं लागतं का? म्हणले अजिबात नाही. अभंगाचा सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. पुढे जाण्याची गरज नाही, वनांतरा जाण्याची गरज नाही. मग भगवत प्राप्ती म्हणजे तुमची साधना योग्य झाली का? सुखे येतो घरा नारायण. भगवंताचं हृदय हे देवाचं घर आहे, त्या घरामध्ये तो येऊन राहतो. जीवाचं घर वेगळं, देवाचं घर वेगळं, संतांचं घर वेगळं. जीवाचं घर हे लौकिक घर, या देहाला सुद्धा घर म्हणलंय. पंचमा भौतिक हे घर बनलंय. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच कोश, पंच प्राण, मन, बुद्धी, चिंत, अहंकार याद्वारा हे शरीर बनलं. याला सुद्धा घर म्हणलंय. सुखे येतो घरा नारायण, याच्यामध्ये तो नारायण येऊन राहतो. या ठिकाणी येत असताना नार म्हणजे पाणी, आयन म्हणजे शेण, जो पाण्यावर शेण करतो त्याला नारायण म्हणा. सुखे येतो घरा नारायण. तुम्ही म्हणाल अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही का? नाही जायचं. मग जिथे असाल, जसे असाल त्या असाल ते करा, जेथे ते असाल ते करा, जेथे ते असाल ते करा,
असालच करावे ते नामाचे चिंतन प्रगट सारा असालच करावे ते असालच करावे नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे मारा. हे असं आहे की त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही यज्ञाला आंघोळ करावी लागते, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सांगत नाही, वेळ संपली माझी. पण ऐका, त्या ठिकाणी नाम असं साधन आहे. झोपेतून ओढला म्हणा रामकृष्णारी दोष लागत नाही. तुम्ही प्रवासात आहात, नियमावली तुम्हाला करण्यासाठी उशीर आहे, म्हणा रामकृष्णारी मिळेल फळ. म्हणजे असं हे नाम आहे. त्याच्यासाठी विशेष अन्य जागेवरती जाण्याची गरज नाही. म्हणून ना न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण विठ्ठल विठ्ठल अन्य सायास करण्याची गरज नाही. त्या योगाने सुखे येतो घरा नारायण, कारण तसेच नारायण आले सुखे येतो घरा नारायण. शास्त्री ऐका, त्या पद्धतीने म्हणले. मग पहिल्या चरणामध्ये साध्य साधन भावाचा भाव सांगितला. त्यानंतर तो सुखाने त्या घराला येऊन राहतो. मग तुम्ही त्या ठिकाणी साधकाने काय करायचं? अभंगाचा तिसरा ठाईचा बैसोणी कराये कचित ठाईचा बैसोणी कराये कचित ठाईचा कराये कचित ठाईच बैसोणी चित्त आवडी अनंत आळवावा. आवडीने अनंत आळवावा, पण कसा? ठाईच बैसोनी करा एक चित्त. या प्रमाणाचा जास्त गैरवापर झालेला आहे जरा. म्हणजे एखादा वारकरी वारीला निघाला पंढरीला, गावात पारावर बसणाऱ्या सर्वांना म्हणले अरे चला वारीला. ते म्हणले रात्रीच महाराजांनी सांगितलं ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. 2 जणांचे भांडणं चालू होते. मी म्हणलं अरे काय उभा राहिला, वारकरी म्हणवतोच, भांडणं मिटवत नाही. ते म्हणले महाराजांनीच रात्री सांगितलं तुका म्हणे उगे राहा. हे प्रमाण असे भारी लावून घेतले सगळ्या मंडळींनी, महाराज मंडळींनी. मला एवढं सांगायचंय हे ठाईच बैसोनी करा एक चित्त म्हणजे काय? काय भाव आहे हा चरणाचा? म्हणजे एका जागेवर बसायचं का? नाही. चंचल असणाऱ्या मायेच्या जगतामध्ये जरी तुम्ही फिरत असला, लोकांतामध्ये जरी तुम्ही असलात, पण तुमची चित्तवृत्ती नामाने एवढी बैठकीतली पाहिजे
का त्या लोकांतामध्ये राहून सुद्धा भगवान परमात्म्याचं अनुसंधान तुमचं एका जागेवरती एकचित्त वृत्तीने पाहिजे, वाहिनी अशी एक पाहिजे. याला म्हणायचं ठाईचं वैसुनी करा एकचित्त. गुरुवर्य आदरणीय प्रातस्मरणीय पूजनीय गुरुनाम गुरु मामासाहेबांचं वाक्य आहे. मामा म्हणतात का साधकाने एकांतात जाऊन काय करायचं हे जर त्याला कळालं नाही तर तोच एकांत त्याचा घात केल्याशिवाय राहत नाही. म्हणून अगोदर त्याने लोकांतामध्ये एकांताची बैठक घालावी, नंतर एकांतात जावं. विठ्ठला नामधारकाने त्या साधकाने काय करावं? ठाईच वैसुनी करा एक चित्त. आवडी अनंत आळवावा. आवडीने अनंत आळवावा, सवडीने नाही. आपलं जे चाललंय ते आपल्या सोयीने आपल्या पद्धतीने. कीर्तन सुरू झाल्यानंतर श्रोत्यांनी यावं का कीर्तनकाराच्या अगोदर यावं? नियम काय? अगोदर आलं पाहिजे. पण आपण आपल्या पद्धतीनं म्हणतो जाऊ. हा जाऊ. आता अशी चालू झालं ते पहिले म्हणतील, त्याच्यानंतर मग बाबा येईल, मग नंतर पुन्हा ते दोघ जण उभे राहतील, ते म्हणतील, मग बाबा येईल. बाबा सुद्धा नंतर काहीतरी ते वेगळे श्लोक म्हणतो, नंतर तो बोलायला सुद्धा. मग आपण जाऊ. आपल्या आपल्या सोयीने परमार्थ आपण करतो, असं नाही केलं पाहिजे. शास्त्र संमत जी परंपरा असेल त्या योगाने विहित कर्माचं आचरण करून भगवत प्राप्तीच्या दिशेनं जर तुम्ही गेलात तर त्याला आवडी अनंत आळवावा म्हणावं. महाराज ज्ञानोबरायांनी सुद्धा स्वतःची आवड व्यक्त केली आहे. अन्य संतांनी सुद्धा स्वतःच्या आवडी व्यक्त केल्या आहे. प्रपंचामध्ये असणारी जेवढी आवड आहे, गुरुरे बाबा सांगतात की जर तुम्हाला, म्हणजे तुकोबरायनं आपल्यामधले एवढाच फरक बाबा म्हणतात त्यांनी अट्टहास केला तो परमार्थासाठी ना आपण अट्टहास केला तो प्रपंचासाठी. विठ्ठला आवडी अनंत आळवावं म्हणजे माझ्या राधाराणी सारखा, ललिता इतरत्र सगळ्या अष्टराण्यासारखा, सगळ्या भगवती भक्ती स्वरूपी गोपिका सारख्या आवडी अनंत आळवावं म्हणजे काय? ज्यावेळेस राधा राणी रुद्धक कालाच्या दिशेने निघाल्या, थकल्या विरह रागामध्ये भगवंताचं स्मरण करून थकल्या, त्यावेळेस ललिता नाम मैत्रीण म्हणते मी त्याला जाऊन सांगते की राधेचा देह सुटण्याची वेळ आली, एकदा तू तिला भेट देण्यासाठी यावं. राधा राणी म्हणते असं होणार नाही, तो येणार नाही. वैराग्याचा महामेरू आहे, त्याने आपला त्याग केलाय, द्वारकेचा राजा आहे, तो येऊ शकत नाही. ललिता म्हणली मी जात. ललिता ही मैत्रीण होती, त्या ठिकाणी गेली. द्वारकेच्या राजाला मोठ्याने आवाजाने सांगितलं, हे कृष्णा ऐक म्हणले, द्वारकेचा जरी तू राजा असला पण तुझी सखी साजनी ती स्वरूप विरहिणी तुझी वाट बघते, एकदा तरी गोकुळात चाल. भगवंतानी ओळखच दिली नाही. कोण म्हणले तू कुठली मला माहित नाही. गलित गात्र झाली, भोवळ आली, पडली. त्यावेळेस ती परतली. पडत सावली तिची सूर्य मावळतीला असताना पडते. राधाराणीला वाटतं निश्चित कोणीतरी खोटा आशावादी आला असेल कोणीतरी. त्यावेळेस राधाराणीला ललिता म्हणते, जवळ आल्यानंतर आला नाही तो. का आला नाही? म्हणले नाही आला. राधाराणी म्हणे मी तुला बोलले होते तो येणार नाही. त्याचं कारण तो वैराग्यशील आहे. माता काही रुसवा म्हणले अजिबात नाही. माझं शरीर माझा प्राण सोडू पाहतय, पण माझी अशी इच्छा आहे कमलनयन असणाऱ्या, त्रिभुवन सुंदर असणाऱ्या, कोटी कंदर्प दर्प दहन असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याचं ऐक्य मला अंतकाळाच्या वेळेत झालं पाहिजे. म्हणले मग काय करायचं? म्हणले काहीच नाही. कदंब नावाचा वृक्ष सावळ आहे, त्याच्या शेजारी वेल म्हणजे मी राधा आहे, कदंब म्हणजे कृष्ण आहे. एक काम कर, त्याला असं मला बांध, आणि बांधल्यानंतर कदंब आणि मी जरी एक रूप झाले तरी मला कृष्ण मिळाल्यासारखा होईल. याला म्हणायचं आवडी अनंत आळवावा. आळवणे म्हणजे काय? त्या दृष्टीने त्याला चित्तामध्ये अखंड धारेनं ठेवून अखंडवत त्याच भजन करणं, याला आळवणे म्हणतात. आम्हाला कळलं महाराज, तुम्ही ठाईचं बैसुनी सांगितलं, वनांतरात जायचं नाही सांगितलं, नाम सोपं साधन सांगितलं, पण ते नाम नेमकी त्याची संज्ञा काय, ते कुठल्या पंच अक्षरामध्ये आहे का अष्ट अक्षरामध्ये आहे? अभंगाचं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण
कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र आता बाबा सर्व तारे मंत्र हात बाबा सर्व मंत्र हात बाबा सर्व रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी. सुंदर वारकरी संप्रदायाची मालिका आहे महाराज. काय विशेष नाही, तुम्हाला वाटलं तो मंत्र तुम्ही गाऊ शकता, पण एक संज्ञा म्हणून सांगितलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ म्हणलंय बर का, सर्व काळ अखंड अविरत पद्धतीनं नाम जप केलं पाहिजे. आमचे संस्थेचे गुरुवर्य प्रातस्मरणीय शांती ब्रह्म बाबांच्या खिशामध्ये एक हात असतो. मी बऱ्याच दिवस सोबत राहिलो, म्हणलं बाबांचा एक हात बाहेरच का निघत नाही. एक दिवस सहज हळूच बाहेर निघाला तर कळालं त्याच्यामध्ये अखंड जप चालतो. हो महाराज, ही सोपी मंडळी नाही. गुरुवर्य बोधे बाबा सुद्धा अखंड जपमाळ चालली अखंड पद्धतीनं. महाराज आपण ज्यांच्या परिसरात राहत होते पूजनीय यादव स्वामी महाराज ज्यांच्या देहामध्ये सुद्धा अखंड नाम जपाची ज्योत लागली. ही सामान्य याला म्हणायचं सर्व काळ. नाहीतर आपलं कीर्तनात येईना तर बाकीचं काय घेऊन बसलो महाराज. सर्व काळ ह्या शब्दाचा अर्थ जुनी कीर्तनकार मंडळी म्हणायची, स्मशानभूमी दिसलं की राम 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 राम. संकट काळ आलं की राम 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 राम. आणि संकट निघून गेलं की हिंदी गाणे म्हणायचे. ऐका हे का सांगतोय म्हणून. मंत्र हा जपावा सर्व काळ. राम हे आचरणी भगवान श्रीकृष्ण उच्चरणी असू द्या. वेळ संपली. या दृष्टीनं भगवंताचं नाम घ्यायचं. मग तुम्ही जर कोणी शंका घेतली, जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, या विना अनेक अस्तापै साधन वाहतसे आण विठोबाची. आण म्हणजे शपथ मी घेतो. मी शपथ घेऊन सांगतो, या जगामध्ये नामा एवढं सोपं सरळ साधन जगामध्ये नाही. आणि ते साधन जो अवलंबितो मी त्याला शहाणा म्हणतो. शेवटचं तुका म्हणे सोपे आहे सर्व मोठे. 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 तुका म्हणे सोपे तुका म्हणे सोपे आहे सर्व मोठे. तुका म्हणे सोपे आहे सर्व मोठे. तुका म्हणे सोपे आहे सर्व मोठे.
सुखी येतो घरा येतो नारायण सुखी येतो घरा सुखे येतो घरा घरा नारायण सुखे पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण महाराज ज्ञानेश्वर ज्ञानराज माहुली तुकाराम ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज माहुली तुका म्हणी सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते कोणाला शहाण म्हणतात जो परिणामाचा विचार करतो त्याला शहाण म्हणा जो परिणामाचा विचार करत नाही त्याला शहाण म्हणायचं नाही गुरुवारी प्रातस्मरणे श्री गुरु चैतन्य महाराजांच्या मुखातलं चातुर्मासातलं वाक्य महाराज म्हणतात हा वारकरी संप्रदाय शहाणा संप्रदाय शहाण्याचा नाही
संप्रदाय हा कसा आहे? शहाणा संप्रदाय महाराज. इथे लावणी मृदंग स्तुती टाळ घोष. महाराज या ठिकाणी संप्रदायाने ग्रंथ पंथ संत देव अधिष्ठान सगळ्यांनी युक्त असणारा संप्रदाय म्हणून शहाणा आहे. त्या ठिकाणी शहाणा कोणाला म्हणायचा? जो परिणामाचा विचार करतो त्याला शहाणा म्हणा. याला उदाहरण सांगतो थांबतो, 1 मिनिटात वेळ संपली तरी. काय? पाटे गावातून बालपणी 20 वर्षापूर्वी 2 जण निघून गेली, म्हणजे इथून नाही दृष्टांतातले गेली. राग निघून गेली बालपणी. 24 वर्ष 12-24 2 तप त्यांनी केले आणि परत हिमालयातून गावात आले. दाढी जटा रुद्राक्ष गळ्यामध्ये, शैली शारांगी हुबडी पावडी सगळं हातामध्ये घेतलं आणि गावाच्या पश्चिम दिशेनं गावात येत आहेत. गावातले काही मंडळी गावाच्या बाजूला बसलेली होती, 2 जण. त्यांनी विचारलं, अरे ओळखलं का आम्हाला? आम्ही तुम्हाला ओळखलं. म्हणले कोण? परिचय दिला. म्हणले अरे आपण बालपणीचे मित्र आहे. म्हणले बर, काय केलं म्हणले तुम्ही? म्हणले काही नाही, आमचे लग्न झाले, मुलं बाळ झाले, गावातल्यांनी सांगितलं. त्यांना विचारलं तुम्ही काय केलं? म्हणले आम्ही तप केलं, जप केलं, याग केला आणि आमच्या श्रीगुरूंच्या कृपेनं आमच्या ठिकाणी असा मंत्र आम्हाला प्रदान झाला. संजीवनी नावाचा मंत्र आमच्याकडे आहे. काय करतो? मेलेल्या माणसाला जिवंत करतो. हे कोणी कोणाशी बोलतंय? ते तप करून आलेले गावातल्यांशी बोलतायत. गावातले किती जरी झाले तर डोकेबाज असतात. ते म्हणले कदाचित होऊ शकतं. दुसरा म्हणले असं कडं होतं का? अरे म्हणले 24 वर्ष गेले, काही होऊ शकतं. होऊ शकतं म्हणल्यानंतर तेवढ्यात असा त्यांचं संभाषणच चालू तर पुढे रस्त्यावर त्यांना झाडाखाली मेलेला वाघ दिसला. चौघांनाही दिसला. ते जे 2 आले होते ना तिकडनं, ते म्हणले बघायचंय तुम्हाला आमची मंत्र संजीवनी? हा एक दुसरा होता गावाकडला. म्हणले ऐक, यांचे मंत्र सिद्ध होण्याच्या अगोदर चिंचाच्या झाडावर जाऊन बसू आपण. भरोसा नाही. मला शहाणा सांगायचा फक्त. आता त्या ठिकाणी हे जे गावाकडले 2 म्हणले मंत्र म्हणा, पण आम्हाला वरती गेल्यावर वरती बसले आणि हे वाघाच्या समोर जाऊन मंत्र सुरू केले आणि तोंडाच्या समोर. योगायोगाने वाघ हा भूक लागूनच मेलेला होता. झाला असं, मंत्र सिद्ध झाला, आदेश झाला आणि वाघ जिवंत झाला. आता भुकेनच मेलेला होता आणि त्याला 2 दिसले. बरं चांगले तंदुरुस्त साधू होते, काही सामान्य तूप लोणी खाऊन झालेले तयार माणसं होते ते. वाघ म्हणले अशी शिकार पुन्हा सापडणार नाही. बघता काय? औषधाला राहिले नाही काय बघता माझ्याकडे? मला सांगा, 24 वर्ष तप करून आलेले शहाणे का गावात राहणारे परिणामाचा विचार करणारे शहाणे ठरले? मला आता बाकी काही सांगायचं नाही. या घटनेचा परिणाम काय होणार आहे त्याला काय म्हणायचं? शहाणा म्हणायचं. असा जो शहाणा आहे, जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, तो शहाणा जो मी समजतो, मी सांगितलेल्या साधन कालानुसार साध्य प्राप्तीचा विचार जो करतो. तुका म्हणे चरण शेवटचं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. महाराज हा शहाणा धनी मी सांगितल्या मार्गाने जर गेला तरच तो शहाणा, नाहीतर शहाणा ठरू शकत नाही. काय सांगितलं महाराज? नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. या संपूर्ण साधनाचा ज्याने अवलंब केला, समजायचं साध्यापर्यंत तो निश्चितच पोहोचणारे. असा सरळ सरळ अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. पवित्र धरा पाठी क्षेत्रामध्ये चालत असलेला हा नामयज्ञ 46 वर्ष पूर्ण करून 47 वर्षाच्या प्रथम दिवसाच्या अंतिम चरणामध्ये विसावतोय. या ठिकाणी आदरणीय प्रातस्मरणीय तुमचं गुरुतुल्य व्यक्तिमत्व पूजनीय बाळकृष्ण महाराज ठोके शास्त्री, पूजनीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी, संस्कृत शिक्षक आणि ऋषिकेश वृंदावनामध्ये राहून उत्तम साधन काल करून आपल्या पूर्ण नोकरीतून निवृत्त सुद्धा झालेले आहेत. हा काही सामान्य एक घटनेचा शोध नाही आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला मग कोण बोललो, माधव बाबा शिंदे यांचा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम चालू होता. त्यांनी मला असा धक्का दिला. म्हणले कोण? म्हणलं बाळकृष्ण महाराज शास्त्री ठोके. हे मला ते म्हणले तुमच्या मागे होते का पुढे होते पाठाला? काय विचारलं त्यांनी? म्हणलं मी त्याला म्हणलं तू डोक्यात आहे का त्याला? म्हणलं म्हणजे? अरे म्हणलं ते रिटायर झाले, 58 वर्ष पूर्ण झाले म्हणले त्यांना. त्यांनी कीर्तनच ऐकलं नाही, त्यांच्याकडेच बघत होता तो. मला एवढंच सांगायचं आहे, भगवत कृपेनं आयु आरोग्य त्यांना उत्तम मिळालेलं आहे. पुढचाही कार्यकाल कीर्तन क्षेत्रामध्ये त्यांचा उत्तम आहे. गुरुरे बाबांची संस्थेची कृपा आहे.
आणि आनंद अभिमान ह्या गोष्टीचा आहे की आता गेल्या कार्तिकी वारीला त्यांनी संस्थेच्या इमारत बांधकामासाठी आपण रिटायर झालोय, सुखरूप आपलं आयुष्य इथपर्यंत आलं, या दृष्टीने आपल्या गुरुदक्षिणेच्या ठिकाणी 1,11,111 रुपयाची पावती त्यांनी संस्थेला फाडली. हा एक कृतज्ञतेचा भाव त्यांनी संस्थेपित्यात ठेवला. या ठिकाणी शिवाजी बाबा या ठिकाणी श्रोते आहेत, आमचे राहुल महाराज का बाबांचेच नातू या ठिकाणी शूटिंग करतायत चॅनलच्या माध्यमातून. पंढरीचा राजा काहीतरी चॅनल, या ठिकाणी आदरणीय म्हणजे सन्मित्र आदरणीय महाराज दोघही, नवनाथ महाराज असतील, ऋषिकेश महाराज असतील, उत्तम गळ्याचे गायक. एवढं कोणी गात नाही महाराज मन लावून, पण ते अगदी वैखरी परा पश्यंती सगळ्या वाणीला एकत्र करून सुंदर गातात. असे आनंदाचे गायक आहे. सुंदर तुम्हाला 7 दिवस लाभलेले. रुद्रा साऊंड सिस्टीम गावचीच आहे. नितीन ठोके असतील आमचे, निलेश भवर त्याच्यावर ऑपरेटिंग करतायत. आधी करून सर्व टेलर महाराज, नाव काय दत्तू महाराज टेलर, आणि या बाजूला म्हणजे माप घेणारा सुद्धा उभाच करून ठेवेल तुम्ही कीर्तनकाराच. आणि या बाजूला रामदास महाराज आरगडे ते आळंदीला होते, आणि धनंजय महाराज मोरे आमच्या भाटगावचे त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी वंदन करतो. वेळ आपली 5-10 मिनिटं जरा लांबली, पहिला दिवस असल्या कारणाने या दृष्टीने उत्तम असं सर्व वातावरण आहे. श्रोत्यांनी मोठ्या संख्येनं यावं. पुढची कीर्तनकाराची यादी सुद्धा सुंदर आहे. छान छान कीर्तन या ठिकाणी होणार आहे. गावकऱ्यांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं, उद्या माझ्या मते 8 ते 10चीच वेळ असेल, या वेळेमध्ये आपण येण्याची विनंती करतो. आणि थांबतो हरी करविले तैसे केली कटकट वाकडे का नेट देव जाणे, पुन्हा कारणे हे झाले निर्माण देवाचे कारण देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे, संतीनो अंगभूत हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे. निवृत्ती दादांचं भजन होईल आणि लगेच माऊलीचं भेटा. निवृत्ती राया निवृत्ती राया गोपाळ मुक्ताबाई ज्ञान संतया. निवृत्ती राया निवृत्ती राया गोपाळ मुक्ताबाई ज्ञान संतया. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.